राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कवटेपिरांच्या मातीतूनच माणुसकीचा सुगंध दरवळतो याची जिवंत साक्ष म्हणजे आपल्या कोळी आजींची ही हृदयद्रावक पण आशेनं उजळलेली कहाणी। मुलगा नाही, पतीचं काही वर्षापूर्वी निधन, आयुष्यानं एकामागून एक आघात दिले, अत्यंत गरिबीची कडू चव चाखत जगणाऱ्या कोळी आजींकडे डोक्यावर हात ठेवावं मजबूत घरही नव्हतं। तुटलेली 4 कौलं, भिंतींना साडीचा आधार, पावसाची पहिली सर पडली की त्या घरात पाणी साचायचं आणि प्रत्येक थेंबासोबत भीती वाढायची। जागा स्वतःच्या नावावर नसल्यानं शासनाच्या कोणत्याही योजनेचा आधार मिळत नव्हता। सहाय्याची प्रत्येक दारं जणू बंदच होती। पण अशा अंधारलेल्या परिस्थितीत आशेचं एक तेजस्वी किरण बनून उभे राहिले कवटेपिरान गावचे सुपुत्र सचिन भैया। कोणतीही जाहिरात नाही, कोणताही गाजावाजा नाही, फक्त माणुसकीची ओढ आणि कर्तव्याची जाणीव। स्वतः पुढाकार घेऊन स्वतः प्रयत्न करून त्यांनी कोळी आजींना स्वतःचं सुरक्षित सन्मानाने जगता येईल असं घर बांधून दिलं। आज त्या घराच्या भिंती फक्त विटा सिमेंटच्या नाहीत, त्या भिंतीमध्ये मायेचा, आधाराचा आणि विश्वासाचा पाया आहे। त्या छताखाली आज कोळी आजी निर्धास्त झोपतात, कारण आता पावसाची भीती नाही, उद्याची भीती नाही। अशा कार्याला शब्द अपुरे पडतात। सचिन भैया, तुमच्या या माणुसकीला मनापासून सलाम। तुमच्यासारख्या लोकांमुळे समाज अजून जिवंत आहे आणि माणूसपणावरचा विश्वास टिकून आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।